माध्यमातून संधी या मैदानावरती मिळत आहेत। आयोजकांमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका आहे। जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक साकारल्यानंतर आता किती आनंदी आहात? खूप चांगलं वाटतंय का सगळ्यांच्या गावात टुर्नामेंट होतात पण आपल्या गावात टुर्नामेंट होत नाही, परंतु श्रीकांतदादाकडून जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद। खूप साऱ्या शुभेच्छा असतील। हे होते मिथून मनातमाचा पुरस्कार आणि त्याने उल्लेख केला की बहुतांश गावामध्ये स्पर्धा होत आहेत पण नाईट स्पर्धा भरवणं तितकं एक महत्त्वाचं पाऊल होतं। ते पाऊल उचलण्यात आलं आणि त्यामध्ये श्रीकांतजी भोईर सर यांचं नाव त्याने आवर्जून घेतलंय। जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या संपूर्ण पोरांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। जशी मॅचला सुरुवात होईल त्या पहिल्याच डावामध्ये आपण आवाज ऐकूया सफाली परिसरातील गोड आवाज आमचे समालोचक मित्र हार्दिकजी किनी यांचा आवाज कमेंट्री बॉक्स मध्ये। थँक्यू। धन्यवाद धनंजय पाटील सर। व्हॉइस ऑफ कुपरी, व्हॉइस ऑफ विरार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय। जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2026 चा हा थरार चिखलपाडा गावाची अभिमानाची स्पर्धा, चिखलपाडा गावाची स्वाभिमानाची स्पर्धा आज आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय आणि या दुसऱ्या दिवसामध्ये 40+ मास्टर्सचं जे क्रिकेट आहे त्यांच्या रक्तामध्ये ते क्रिकेट आहे आणि आज ते आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज। जिथपर्यंत तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येत नाहीये तिथपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या दोन्ही टीम्स। आदरणीय सन्माननीय अल्पेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज ची बायसिकल स्पॉन्सर केली गेली आणि अल्पेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आमदार चषक डे नाईट स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचे शिल्पकार त्यांना विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरती आदरणीय अल्पेश भोईर साहेब आपणास आग्राचं निमंत्रण आमच्या आयोजकांच्या वतीने। चला मॅचला सुरुवात होईल। एका बाजूला आपण शिवशक्ती उसळणी मास्टर्सला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला किल्वा मास्टर्सला आपण पाहतोय। एका बाजूला दीपेश या टीम मधील एक कोहिनूर आणि त्याची फिटनेस पाहत असताना कोणीच सांगणार नाही की ते 40+ आहेत, कारण ती फिटनेस स्किल जबरदस्त त्यांची आपण पाहतोय। आज देखील या मैदानावरती त्याची प्रचिती द्यावी लागणार आहे। चला एक्स्ट्रा मेंबर प्लीज दोन्ही टीमचे येऊ द्या कमेंट्री बॉक्स मध्ये। शिवशक्ती उसळणी मास्टर्स आणि त्याचबरोबर किल्वा मास्टर्स पहिले षटक करताना धीरज आणि आता ऑपोजिशन जर आपण पाहिलं तर ओपनिंग पेअरच्या माध्यमातून एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत। टिपू बॉलिंग बॉलिंग ट्रॅक वरती धीरजला आपण पाहतोय। लक्षात घ्या 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली जातील। पहिलाच बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅकफुट पंच त्या ठिकाणी दाखवला होता। कव्हर पॉइंटला एक रन मिळताना पाहायला मिळते, तो बॉल त्या ठिकाणी गेला होता आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली। पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे। मागच्या सामन्यामध्ये अमरदीप जलसार 40+ मास्टर्सने जो खेळ दाखवला आणि जी दहशत अमरदीप जलसार 40+ मास्टरचे परंतु एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका होता, परंतु तिथे व्हॉट अ कॅच किरण त्या ठिकाणी होते आणि किरणचा जलवा मैदानावरती शतरक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। बिग विकेट, बिग लॉस, गॉन। ऑफर केला होता परंतु तिथे तो फटका फसला आणि सॉफ्ट डिसमिसल बॅटर दीपेश त्या ठिकाणी तंबूच्या असरला परतला गेला। दीपेशला क्रीज वरती राहणं गरजेचं होतं, कारण तो एक मोठा मॅच विनर आहे, फिनिशर आहे आणि तो कमीत कमी 3 षटक जरी स्कोर कार्ड वरती टिकून राहून चांगले रन्स बनवू शकतो, परंतु आता तो मैदानावरती नाहीये। नवीन बॅटर सलील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय। पहिलाच बॉल सलीलसाठी शॉर्ट लेगला फिल्डिंग चांगली झाली जालिम माध्यमातून आणि 1 रन मिळेल या बॉलवरती। नवाजलत फलकावरती 2-3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला। पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्या 3 बॉल नंतर आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये काय खेळ असणार आहे
मागील 3 बॉल मध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपण पाहिलाय बॉलिंग करणाऱ्या टीमचा धीरजचा. आता इथे बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर इंटरेस्टेड होते, बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. बॅकअप मिलेपर्यंत 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 3. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि आता स्ट्रायकिंग वरती आपण सलीलला पाहतोय. या मॅच मध्ये सूत्र हातामध्ये तो घेऊ शकतो, परंतु ज्या वेगानं हा बॉल डिलिव्हर झाला होता मागच्या 4 बॉलच्या 10 पटीनं हा बॉल वेगानं होता. सर्वाधिक वेगवान बॉल या ओव्हर मधील हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. आता शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामधील शेवटच्या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिली गेली. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 4. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे जे 4 षटक आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं रन्स येतील, कारण पहिल्या षटकामध्ये तो बेस बिल्ड होणं खूप गरजेचं होतं. तो पाया निर्माण होणं गरजेचं होतं, तो निर्माण झालेला नाहीये. आता बॉलिंग करणारी टीम इथे लीड करते या मॅच मध्ये. लीड फ्रॉम दी फ्रंट. या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत, अथक परिश्रम आयोजकांचे आणि त्या मेहनतीमधून एक खऱ्या अर्थानं विजयाचा रस्ता आणि त्या आयोजकांसाठी विजय म्हणजे काय तर ही स्पर्धा आणि हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय आपणा सर्वांचे प्रेरणास्थान, युवकांचे प्रेरणास्थान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय जनार्दन पाटील अर्थातच जनमामा यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. स्वप्नीलजी ज्ञानेश्वर भोईर साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. आदरणीय सुमितजी पुंडलिक पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. अजून काही दाते या ठिकाणी आहेत, त्यांची देखील अनाउन्समेंट आपण करणार आहोत. थोडस कमी गतीने टाकला होता शॉर्ट पॉइंटला, प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावा झाल्यात फलकावरती 5. पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली. प्राऊड ऑफ एडवन अर्थातच रोहन गवड यांना आपण पाहतो. या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून ओमकार बॉय स्पोर्ट्सची जी ब्रँडेड बॅट स्पॉन्सर केली गेले. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. आता हा वेगाने टाकला होता बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, विकेट किपर पकडला जाईल आणि संपलाय. फलंदाज आशिषचा खेळ गॉन. दोन बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. नवीन बॅटर चेतन मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. 5 धावसंख्येवरती 2 धक्के मैदानावरती लागल्यात. आता विकेट वरती विकेट जात आहेत, त्याचबरोबर कमी रन्स स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता ही सूत्र सांभाळणार कोण याकडे लक्ष वेधी झालंय. नवीन बॅटर चेतन आणि त्याच्या सोबतीनं आपण सलीलला पाहतोय. पार्टनरशिपची नितांत गरज आणि ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. आता हा बॉल बॅट ड्राइव्ह मिड ऑफला पुन्हा एकदा फील्डर इंटरेस्टेड होतं, तिथे देखील चान्स बनला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. डॉट बॉल तरीके येत असताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानामध्ये झालाय. या देखील ओव्हर मध्ये डॉमिनेटिंग करत असताना फिल्डिंग करणारी टीम आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक चांगली इनिंग मैदानामध्ये पेश करावी लागणार आहे फलंदाजाला आणि त्या इनिंगची नितांत गरज आहे. त्या रन्स हव्यात, भले त्या रन्स स्लो मुवमेंटने येऊ, परंतु त्या रन्स येणं गरजेचं आहे. फुल टॉस. आता हा देखील शॉर्ट लेगला जातोय. फिल्डर तिथे देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा डेंजर एंड कडे फलंदाज चेतन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता DRS ऑफर केलाय काही क्षणांसाठी. डगआउट मधून आता चिंतेचं वातावरण बनेल. आदरणीय मयूर सुदाम भोईर सरांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. आदरणीय अनिल मामा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. यस, OUT आउट. बॅटर बाद असेल कारण बॅट हवेमध्ये स्लाइड करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तत्पूर्वी ती वेळ निघून गेली होती आणि आणखीन एक विकेट मैदानामध्ये जाते. तिसरा धक्का मैदानावरती लागलाय किल्वा मास्टर्स या टीमला
आपल्या संघामधील एक मास्टर माइंड बाद झाल्यानंतर काय अवस्था होते आता ते नक्कीच आपल्याला दिसतंय मैदानामध्ये केलवा मास्टर टीमच्या माध्यमातून नवीन पॅटर्न मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. कॅप्टन आहेत, आता कॅप्टनला ती सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये येणं देखील गरजेचं आहे. 5 या धावसंख्येवरती तिसरा धक्का मैदानावरती लागलाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉलचं खेळ बाकी आहे. मिलिंद तांडेल नवीन बॅटर मैदानावरती दाखवत असताना आपण पाहतो. या ओव्हर मधील 5वा बॉल थोडासा कमी गती टाकला. हुक शॉट फाईन लेगला फिल्डर नाहीये आणि सरळ बॉल फाईन लेग सीमारेषा पलीकडे संघर्षाचा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. सलीलच्या बॅट मधून इट्स अ 4 रन्स. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि या सिच्युएशनला रन्स येणं गरजेचं आहे. हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलीलच्या बॅट मधून आता त्या रन्स येऊ लागल्यात आणि तो आक्रमणाचा बेगोल वाजलाय की काय, कारण आता तो चौकार आल्यानंतर एक कॉन्फिडन्स देखील मिळाला असेल, कॉन्फिडन्स लेवल देखील वाढली असेल. शेवटचा बॉल वेगाने टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डिंग चांगली झाली, 1 रन मिळाली या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावा झाल्यात फलकावरती 10. 3 रन्स स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमरचा जर आपण उल्लेख केला तर मागील 2 षटकांसाठी 9 मिनिटे घेतली गेलेत. आज 40+ जे क्रिकेट आहे भरपूर काही शिकण्यासारखं त्यांच्या माध्यमातून. बॉलिंग करत असताना कशा पद्धतीनं रनआउट, त्याचबरोबर बॉल डिलिव्हर करण्यामध्ये ती शैली, कशा पद्धतीने बॉल फिरवत आहेत. बॅटिंगचा जर विचार केला तर ते शॉट सिलेक्शन, बॅटिंग स्टॉन्स या सर्व काही गोष्टी ऑब्झर्व करण्यासारख्या आहेत. आणि यंगस्टर जर का या गोष्टी ऑब्झर्व करतायत तर या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांना भरपूर मदत मिळेल. गोलंदाज धीरजला बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेला ओव्हर नंबर 3 मध्ये आणि तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 11. 11 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती ती सिंगल येत असताना पाहायला मिळाली. समोर चेतन बाद झाल्यानंतर जो नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला त्याची जागा सांभाळण्याकरिता मिलिंद तांडेलला आपण पाहतोय. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल बॉडी लाईन पासून दूर ठेवला होता या बॉलला आणि डॉट बॉलची साऊंड मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. अकरा धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आजच्या रजनीमधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला केलवा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसणी मास्टर. बरोबर लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेगलान्स केला आणि इंटू दी गॅप मध्ये बॉलला क्लिअर केलं. बरोबर फाईन लेगला हा बॉल निघून गेला. धावा झाला फलकावरती 16. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ त्या ठिकाणी झालाय. 16 रन्स स्कोर कार्ड होते आहेत, म्हणजे रन्स टू बॉल रन येत असताना आपण पाहतोय. मागील 16 बॉल मध्ये हा बॉल बाउन्स देखील झाला होता आणि लास्ट मोमेंटला डीप देखील होताना पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. मागील 5 बॉल मध्ये 1 चौकार आला या ओव्हर मध्ये.
तदनंतर कमबॅक चांगलं करताना पाहायला मिळालेले धीरज. अनुभव आहे आणि तोच अनुभव कमी येत असताना पाहायला मिळतोय. आता ऑफकटचा अंदाज होता, लेंथ चांगली होती परंतु लाईन चांगली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा DRS चा वापर आता केलाच होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केलाय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17, कारण बॉल कट झाला होता परंतु बॉल जेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये थोडंसं अगोदर पोहोचण्याच्या अगोदर तो बॉल थोडासा तरीकेने बरोबर त्या लाईनच्या बाजूला पाहायला मिळाला. आता हा बॉल ड्रम बॉक्स स्टाईल मध्ये टॅप केला होता. डीप मधून फिल्डर येत आहेत पॉइंटला. 1 रन मिळेल या बॉलवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकानंतर धावा झाल्यात फलकावरती 18. 18 रन्स स्कोर वरती लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस हा स्कोर सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही स्ट्रॉंग झोन मध्ये नाहीये मैदानामध्ये. जी 3 षटक आपण पाहिली तर 3 षटकांमध्ये रन्स आलेल्या नाहीयेत. राजकुमार वर्मा साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आज ते देखील इन ऍक्शन मध्ये असेल आणि पश्चिम रेल्वेसाठी ते कार्यरत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. राजकुमार वर्मा साहेब, वेलकम. अठरा धावा स्कोर कार्ड होती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 18 मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये किरणला पण पाहतोय. किरणने आधी एक चांगला झेल टिपला होता आणि तो झेल कुणाचा होता तर सर्वाधिक विध्वंसक फलंदाज दीपूचा झेल होता. आता फुल टॉस टाकलाय मैदानामध्ये. आल्यानंतर विकेट मिळू शकते आणि यस विकेट घेतलाय मैदानामध्ये. पहिल्याच बॉल वरती जाणून बुजून टाकलेला फुल टॉस आणि त्याच्यावरती मिळालेली विकेट हा देखील चर्चेचा विषय आता मैदानामध्ये रंगेल. विकेट वरती विकेट जात आहेत. चौथा धक्का मैदानामध्ये लागला. 18 वरती आपल्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी लागणार आहे. आपली जी अबिलिटी आहे त्याचं एक स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. हा बॉल आता एक्स्ट्रा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काउंट केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो. धावा झाल्यात फलकावरती 19 रन्स स्कोर वरती लागला जात आहे. सध्या चौथं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 11 बॉल आहेत. येणाऱ्या 11 बॉल मध्ये आपल्या क्षमतेची जाणीव आता समोरच्या टीमला देखील करून द्यायची आहे. त्यासाठी आता लढावा लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे मैदानावरती. पहिला बॉल झालाय. एक्स्ट्रा बॉल देखील आलाय. आता हा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. शतषक येत आहेत. कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न होते. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीपजी पाटील साहेब या ठिकाणी बसत होत असताना आपण पाहतोय. अनमोल रत्न जलसार गावामधील आणि एक मोठे उद्योजक. वेलकम दिलीप पाटील साहेब, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. धावाजरात फलकावरती 21 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं जो मोमेंट कॅप्चर केला गेला. बरोबर बॉल हातामध्ये त्या ठिकाणी चिपकला होता. आता असंच म्हणावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं तो बॉल हातामध्ये राहिला होता. आता या बॉलवरती हुक केलाय. फाईन लेगला फिल्डर येत आहेत. डाऊन दी बॉल फिल्डर पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. किरण देखील आता त्या ठिकाणी तंबूच्या सुरूला परतत असताना ते देखील जास्त काही खास करू शकलेले नाहीयेत आणि 5वा धक्का मैदानावरती लागलाय. अनमोल रत्न आणि एक खऱ्या अर्थानं सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय दिलीपजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय
श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 40+ मास्टर आहेत, एक चांगले क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर एक चांगले उद्योजक अर्थातच दिलीप पाटील साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आयोजकांच्या वतीने केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्यांचं देखील मनापासून आभार आणि दिलीप पाटील सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते. 21 वरती 5 धक्के मैदानावरती लागले. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये जरा नवीन बॅटर राकेश मैदानावरती दाखल झाल्यात. एक पार्ट ऑफ स्ट्रेंथ जर आपण विचार केला तर बॉलिंग अटॅक जो टीम शिवशक्ती उसरणीचा आपण पाहतोय आणि फायरिंग स्पेल प्रत्येक बॉलरने त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय, कारण प्रत्येक बॉल मध्ये ती अभिनवता आणि त्याचबरोबर ते नाविन्य दिसून आलंय मैदानामध्ये, ती सुंदरता गोलंदाजीमध्ये दिसून आलंय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट, लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता, चांगल्या पद्धतीने तो देखील फिरवलाय. पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मानच्या दिशेने जाणार आहोत. असलम शेख साहेबांना विनंती असेल आपण यापुढे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश गरज सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जातोय. नवीन बॅटर राकेश ते देखील मैदानामध्ये दाखल झाल्यात. सामन्याच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. धावा झाल्यात फलकावरती 22. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट अँड फायनल डिलिव्हरी या चौथ्या षटकामधील. या बॉलला हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग मध्ये बॉल जातो. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 23-23. आदरणीय सन्माननीय मोहन दत्तू भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चिखलपाडा गावातील एक सुंदर उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेलंय. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांचा स्टॉल देखील बरोबर आपल्या मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला आहे, बरोबर एंट्री गेट वरती, बरोबर त्याच्या बाजूला. राजकिरण वर्मा सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जे पश्चिम रेल्वेसाठी कार्यरत आहेत आणि एक चांगले क्रिकेटपटू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय आयोजकांच्या वतीने. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती 5वं षटक हाताळणीकरिता गोलंदाज दाखल झाल्यात. किशोर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये. नेक्स्ट मॅच ती देखील खूप महत्वाची असणार आहे. आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल चालला थर्डमॅनला फार वेगानं. आता या रन्स खूप महत्वाचे ठरतील. स्ट्रॉंग ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 4 रन्स पहिल्या बॉलवरती मिळत आहेत. असेल श्री जागमाता रावले 40+ आणि दुसऱ्या बाजूला टेंबी खोडावे 40+. आजच्या रजनीमधील सर्वाधिक इंटरेस्टिंग बॅटल बिग शो आपल्या भेटीला येतो. एका बाजूला टेंबी खोडावे 40+ आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. चांगला बॉल टाकला होता मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती वार तो मात्र केला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. 28व्या फलकावरती 2 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत मुख्य मंचावरती आपण आयोजकांना पाहतोय. लेग ग्लान्स केला गेलाय. पुन्हा एकदा बॉल इंटू दी गॅप मध्ये. आता रन्स येऊ लागल्यात या स्लॉग ओव्हर मध्ये आणि त्या रन्स येणं देखील गरजेचं आहे. आणखीन एक चौकार या ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 32 झाला स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. जय महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कार्यसम्राट आणि शिल्पकार निलेश करत भाऊ यांना आपण पाहतोय. त्याच्या सोबतीनं श्रीकांत भोईर सरांना आपण पाहतोय. चिखलपाडा गावचा अभिमान अर्थातच नवनाथ पाटील, हार्दिक भोईर यांना आपण पाहतोय. जतीन पाटील यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर मिथुन पाटील यांना आपण पाहतोय. स्वप्नील जी असतील, त्याचबरोबर वैभवजी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत, अजून भरपूर नावं या आयोजन समितीमध्ये आहेत आणि जसा वेळ आपल्याला मिळेल त्यांचा उल्लेख आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. लेग बायच्या माध्यमातून 1 रन मिळताना पाहायला मिळते. 33व्या स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या 5व्या षटकामधील. सध्या मैदानाच्या आतमध्ये 33व्या स्कोर कार्ड वरती. बॅट्सविंग तर चांगला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये.
इथे विकेट जाईल धावचीच्या माध्यमातून. स्ट्राईक स्वतः झोल घेतले राकेशने. कदाचित आता या शेवटच्या बॉलवरती तो रन्स बनवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला संघ असेल श्री जागमाता मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला टिंबी खोडावे मास्टर्स. एक बिग बॅटल आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमधील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 33 वरती 6 धक्के मैदानावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल. आता या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेतल्यानंतर एअर स्ट्राईक करणं ते देखील गरजेचं आहे. शेवटचा बॉल तो देखील वेगाने टाकला होता. लेगकड मैदानाच्या आतमध्ये यूज केला होता आणि इथे शेवटच्या बॉलवरती रन आलेली नाहीये. 33 स्कोर कार्डवरती 34 लक्ष समोर ठेवले गेले. 34चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. यस, लाईन्स देखील त्या ठिकाणी ड्रॉ केल्या जातील. आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या लाईन्स ड्रॉ केल्या जातील ज्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चला टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. श्री जागमाता रावले 40+ मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत टिंबी खोडावे मास्टर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सर टॉस आपण करतोय. आदरणीय वैभव पाटील सरांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला श्री जागमाता 40+ मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला टिंबी खोडावे मास्टर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आणि वैभव पाटील सरांना विनंती असेल आपण देखील या आपल्या शुभाचे टॉस साठी केला जाईल. सागर खिनी सरांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. सागर मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सागर खिनी सर आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. श्री जागमाता रावले 40+ मास्टर आणि त्याचबरोबर टिंबी खोडावे मास्टर्स. चला आपण या टॉस साठी. आणि वैभव पाटील सरांचे शुभ असे टॉस आपण करणार आहोत. त्यांना देखील विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये. पंच महेंद्र भोईर आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यस येत आहेत, धन्यवाद. चला टॉस आपण करणार आहोत. वैभव पाटील सरांच्या शुभ असे टॉस आपण करूयात. वेलकम रमाकांतजी पाटील, आपलं देखील स्वागत असेल. वन ऑफ द ग्रेट लेजंड टिंबी खोडावे मास्टर. क्रिकेट साठी भरपूर वर्ष त्यांनी सेवा केले. मी विनंती करतो श्री जागमाता 40+ मास्टर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. श्री जागमाता रावले 40+ मास्टर टीमचे कॅप्टन आपण प्लीज टॉस साठी या. ऑपोजिशन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश अग्रज सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत असेल. त्याचबरोबर जगदीश पाटील सरांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. आपलं देखील स्वागत असेल. भावेश अग्रज सरांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला चिखलपाड 2026 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र. हा कॉइन यस रमाकांत त्या ठिकाणी कॉल करतील. वैभव पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. कॉइन स्पिन केला जाईल. रमाकांत सर या ठिकाणी कॉल करतील. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र असा कॉल त्या ठिकाणी केलाय आणि चिखलपडा 2026 आलाय म्हणजे टॉस श्री जगमाता रावळे टीमने जिंकलाय. मी या मान्यवरांना विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरती सन्मानायचं आहे. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण राहील. क्षेत्ररक्षण करत असताना पर्टिक्युलर टार्गेट काय असेल म्हणजे समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? टार्गेट असं काय मिळत नाही, पण मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्याचबरोबर असे बॉलिंग अटॅकमध्ये कोणते बॉलर्स अवेलेबल असतील? संजय आहे, मी स्वतः आहे, प्राण आहे, संदीप आहे, मंगेश आहे. त्याचबरोबर या आयोजनाची प्रशंसा कशी कराल? फारच छान ग्राउंड आहे आणि भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आउटफील्ड एकदमच भरपूर चांगलं आहे. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. टॉस ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच श्री जगमाता रावळे 40+ मास्टर टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर. ऑडिओ थँक्यू सो मच. भावेश गरज सरांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्सचे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग पुन्हा सर्वांचं स्वागत आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. पहिली इनिंग जर पाहिली तर पहिली इनिंग तितकी काही प्रॉमिसिंग नव्हती. फक्त 33 अगदी धाव्यांपर्यंत उभारलं. 34 धाव्यांचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. परंतु क्रिकेटमध्ये फक्त जर तर म्हणून चालणार नाहीत. मैदानाच्या मध्ये कधी कुठल्याही श्रेणी क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडू शकतात. सातत्यानं आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतात. एका बाजूला रोहन आणि दुसऱ्या बाजूला नंदन. ही महत्वाची जोडी आहे. अनेक वर्ष आपण पाहिलं तर शिवशक्ती उसरणी मास्टर्स लिजंड या संघासाठी ज्याने क्रिकेट खेळलाय. आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू मात्र चालला अगदी ऑन साइडला. फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल कदम सुभाजी कदम साहेब या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. ज्यांचा महत्वाचा वाटा आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 दिवस अगदी साऊंड सिस्टम डीजेची सुविधा त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आल्यात. त्याबद्दल जय महाराष्ट्र चिखलपड्याच्या वतीने त्यांचा मनापासून धन्यवाद. लोअर फुल टच घेऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फिल्डिंग करण्यात आला. धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. जरी 40+ क्रिकेट आम्ही खेळत असलो ना, परंतु धावण्याची अजून जो वेग आहे ना, तो वेग आमचा तोच आहे, सेम आहे. पहा एकदा पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं मात्र ती रन कंप्लीट करण्यात आली. धाव फलकावरती धावा जर पाहिला तर 2. पुढचा बॉल सफल झाले. खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागलाय बॉल. खेळाडू आले होते कॅच घेण्याचा प्रयत्न दीपेशांचा होता. परंतु दीपेश देखील आता तोच विचार करतायत की बॉल अगदी खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला स्कोअरला एक मिड विकेट अगदी त्या झोन मध्ये जायला हवं तसं चित्र होतं. चार बॉलचा खेळ संपला. धावा झाला 3. पुढचा बॉल भागपूरला गेले. कट करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या दिशेने बॉल चाललाय. निर्धाव आलाय. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर फेकून झाला 5. रन झाला 3. पाठलाग करायचं 34चा. शिवशक्ती उसरणी मास्टर्स वर्सेस केलवा मास्टर मध्ये सुरू असलेली मॅच. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. रेडी किरण नेहमी रन कमी देतो. आजही सध्या प्रयत्न तो तेच करतो. चांगला बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षकाला. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला खूप छान पद्धतीनं. तिथे 3 सिंगल आल्या, 3 डॉट बॉल आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कंपॅरिझन जरी पाहिलं ना, केलवा मास्टर 4ला 1 विकेट. शिवशक्ती उसरणी मास्टर विकेट नाही गमावली, परंतु 3 धावा विदाउट लॉस.
आदरणीय भावेजी गरज साहेब यांचा सन्मान केला जाणार. मी वैभवजी पाटील आपल्यास विनंती करतोय. वैभवजी पाटील आपल्या शुभ हस्ते भावेजी गरज साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान मंचावरती केला जाईल. पहिला ओव्हरचा केस संपला 3. सध्या जय महाराष्ट्र चिखलपाड्याची आपण संपूर्ण स्पर्धा पाहतायत. आता बरेच जण आपल्या मोबाईल वरती पण बिझी आहेत, कारण टायमिंग जर पाहिलं तर घड्याळामध्ये सध्या 7:12 झाल्यात. 7:30 वाजता सुरू होणारे IPL, त्याच्यामध्ये ड्रीम 11 वरती टीम बनवणं, त्याच्यामध्ये देखील आता काही जण असतात करोडपती होण्याचे स्वप्न अगदी प्रत्येक जण पाहतो, प्रत्येक जण टीम बनवण्याचा प्रयत्न करतो. जसे आमचे स्कोरर सध्या तेही आपली ड्रीम 11 वरती टीम बनवण्याचा प्रयत्न करतायत. प्रश्न प्रत्येकाला तोच पडलाय, कधी आपण करोडपती बनणार. एक ओव्हरचा केस संपला, धावा 3. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज झालाय सलील. सलीलचा पहिला बॉल हवेमध्ये, बॉल हो वॉट कॅच, पाठीमागे जाऊन कॅच टिपण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती रोहन सारख्या एका महत्वाच्या खेळाडूला पाठवल्या मैदानाच्या बाहेर. आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहिला बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक अगदी उलट दिशेला गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्यांनी चांगला कॅच कॅरी केला. फलंदाजाला मात्र अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पहिला धक्का लागलाय. नव्याण्या बॅटर मैदानाच्या मध्ये धीरज दाखवत असताना पाहायला मिळतात. शिवशक्ती उसरणी मास्टर्स या टीमच्या माध्यमातून केलवा मास्टर म्हणतात, भाई टार्गेट मैदानाच्या मध्ये जरी 34 असलं, परंतु ते टार्गेट मैदानाच्या मध्ये आपण थांबवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याकडे गोलंदाज जे आहेत ते प्रयत्न मैदानाच्या मध्ये करू शकतायत आणि ते प्रयत्न सध्या मैदानावरती ते करतायत. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं गेलं. तुम्ही जर प्रयत्न केले ना, परमेश्वर तुम्हाला साथ देईल. आणि प्रयत्न असे करा की समोरच्याला देखील तुम्ही विचारामध्ये अगदी भाग पाडायला हवं की आता मैदानाच्या मध्ये आपल्या अगेन्स्ट काहीतरी प्लॅनिंग सुरू आहेत असं चित्र दिसलं पाहिजे. आजच्या रात्रीतील अगदी दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरची तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला टिंबी खोडावे मास्टर 40+ आणि दुसऱ्या बाजूला जागमाता रावले 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच तीही रंगेल. ओ आणखीन एक चांगला बॉल, मातीची विकेट, त्याच्यावरती वेगवान गोलंदाजी, त्याच्यावरती 40+ अनुभव. इतकी वर्ष क्रिकेट खेळत असताना आलेला अनुभव आणि सातत्याने अनुभवाच्या जोरावरती हे 40+ लिजन खेळाडू आज मैदानाच्या मध्ये स्वतःला साबित करत असताना, स्वतःला प्रस्थापित करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल हवेमध्ये, एकदा विकेट किपरच्या हातामधून सुटला, परंतु वा कॅच. त्यानं दुसऱ्या टेमध्ये तो झेल स्वीकारला. त्याच्यानंतरचं ते सेलिब्रेशन. आणखीन एक विकेट आलाय धीरज बाद. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येण्याचा आता तो पराक्रम सुरू झालाय. आदरणीय भावेजी गरज साहेबांचा सन्मान मंचावरती केला जातोय. आपण या लगेच तो सन्मान करूयात. मी विनंती करीन भावेश गरज साहेब आपण पुढे यावं, आपला सन्मान आपण स्वीकारावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक देणगीदारांमध्ये प्रत्येकाची मदत आपल्याला लाभल्यात. त्यामधील असलेलं व्यक्तिमत्व सध्या भावेजी गरज साहेब आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण करीत आहोत. मान्यवरांचं स्वागत सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान त्या ठिकाणी मात्र केलं जात आहे. तीन ला 2 आतापर्यंत कंडिशन बॅटिंग करणारी शिवशक्ती उसरणे मास्टरची. पहिल्यांदा विकेट गमावली रोहनची, त्याच्यानंतर विकेट गमावली धीरजची आणि ह्या 2 विकेट आल्यानंतर आता फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये का वेगळा उत्साह पाहायला मिळतात. परंतु चला वेळ घेऊ नका, कारण वेळ खूप महत्वाची आहे. वेळ बदलली की क्रिकेटचा खेळ सातत्याने बदलत असतो. तुम्ही सर्व काही वेळेवरती करतात, वेळ देखील तुम्हाला साथ देईल.
फटका खेळला छान, अगदी बॅट मधून आवाज देखील स्वीट व्हॉइस पाहायला मिळाला. किशोरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, चौकार. थँक्यू. चौकाराला चौकाराला धावा फलकावरती 7. जो प्रेशर बनत होता तो प्रेशर आता रिलीज करण्याचं काम मैदानाच्या मध्ये केलंय. या मागच्या चौकारानं किशोरच्या पुणे तालुक्यात चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलं, ड्राईव्ह केलं. माहित आहे बाबा आता इथून एक चौकार खेळला, दुसऱ्या बाजूला परिस्थिती आपल्या अगदी बिकट जात होती. त्यावेळी मैदानाच्या मध्ये किशोर नावाचा खेळाडू आला, त्यांना मैदानावरती चौकार मारला, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केली. दफलकावरती धाव जर आपण पाहिलं तर एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत 8 धावा. आतापर्यंत बॉलचा केस संपलाय 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. कट केलाय बॉलला, पुन्हा आता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, फिल्डिंग करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 9 लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटक ही मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करायचे ही देखील माहिती आपल्या लक्षात असू द्या, कारण 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचं टायमिंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 4 षटक मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक असणार आहे. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये समीकरणाच्या दिशेने आपण वळणार आहोत. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लगावण्यात आलाय. 34चा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये असतील 18 मध्ये रन करायचे अजून 25. 18-25 संपूर्ण जय महाराष्ट्र चिखलपाड्याची टीम आज भरपूर सारी मेहनत प्रत्येकाची. मालवण ग्रुप व्हीआयपी कक्ष तिथे देखील आपण पाहिले तर अगदी ती व्हीआयपी स्टँड गॅलरी उभारण्यात आल्यात आणि तिथून देखील मॅच आनंद घेत आहेत. फटका फॉसला हवेमध्ये, उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आता दोन्ही खेळाडू एकमेकांना सांगतायत बाबा कॅच कोणाची होती मैदानाच्या मध्ये, कोणी घेतलं ही चर्चा सुरू आहे. पण ज्यांनी कॅच घेतलाय सेलिब्रेशन मैदानावरती सुरू झालंय. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. 9 वरती तिसरा धक्का लागलाय. मैदानाच्या मध्ये विकेट जर आले तर मॅच कठीण होऊ शकतात. 34 धावेची मॅच देखील मैदानाच्या मध्ये डिपेंड होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास असायला हवा. तुम्ही ज्यावेळी मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत होते त्यावेळी तुमच्या धावा तुम्ही 33 उभारल्यात, 34 धाव्यांचं तुम्ही लक्ष देण्यात आलं. त्यावेळी मनामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ठरवली ना, हा 34 देखील आपल्यासाठी मोठे आहेत, 34 देखील धावा आपण डिपेंड करू शकतो. स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरती आत्मविश्वास हा जर तुमच्या मनामध्ये असेल ना, क्रिकेटमध्ये ऑलवेज नेहमी आपण छोटी छोटी धावसंख्या आहेत ना ते क्रिकेटमध्ये भरपूर वेळेला डिपेंड होताना पाहिले आहेत. क्रिकेटमध्ये सातत्याने मोठी धावसंख्या लवकर पूर्ण होताना मी पाहिलेले आहेत. आता मैदानाच्या मध्ये तसं काही चित्र घडेल का या जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेमध्ये? आणि तसं काही झालं ना या स्पर्धेतील तो रेकॉर्डही होऊ शकतो. या डे नाईट सेशन क्रिकेटमध्ये नव्याने बॅटर मैदानावरती किरण आल्यात, लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल परफेक्ट टायमिंग नाही करू शकले, चेंडू मात्र चालला सीमारेषेच्या जवळ. टीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डर वेगाने आलाय, फिल्डिंग चांगली केली आहे. थ्रो थोडा खराब झाला, ओ खराब थ्रो. बाबा डीजे वाले सब कुछ बजाना कॅन्डी लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना मत बजाना. मैदानाच्या मध्ये सर्व काही चालेल, अशी चुकीची फिल्डिंग जर झाली ना
एक एक तुमची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये महत्वाची ठरू शकते आहेत, कारण एकचं रूपांतर जर 2 धाब्यांमध्ये झालं, म्हणून कालही आम्ही या मैदानावरती म्हटलं क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा शब्द असतो. एकदा की तुमच्या बाजूने सर्व काही असतं, मोमेंटम जर बदलला ना की क्रिकेटमध्ये मॅच बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत, आणि तसं काही चित्र घडलं मॅच बदलणार. धावा 11, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने फटका खेळलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, बॉल चालला वेगाने, क्षेत्ररक्षक आला वेगाने, आला पुढे फिल्डिंग केलाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट. आता मागच्या बॉलवरती जिथे 1 होती तिथे 2 दिल्या, अतिरिक्त थ्रो झाला, स्ट्राईक बदलली, त्याच्यानंतर 2 आल्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, बारकाईनं विचार करा. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार नाही करत ना क्रिकेटमध्ये त्याच गोष्टी घडतायत. क्रिकेट तुम्हाला जवळून पाहणं गरजेचं आहे. जाणताराचा ग्रुप यांचं आगमन झालंय मंचावरती, त्यांचं स्वागत. हवेमध्ये फटका खेळलाय, झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. बॅटर किरणचा संपलाय खेळ. किरणला संधी 1 वेळा मिळाली मैदानाच्या मध्ये, परंतु तो जास्त काळ थांबू शकला नाही. आता त्याला परतावा लागलाय तंबूच्या दिशेनं. आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा थोडा पुढे टाकलेला बॉल, किरणच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न, उंच गेला, दूर, जितकं डिस्टन्स गाठायचं होतं तितकं, आणि तिथून मात्र विकेट येत असताना फलंदाज बाद झाल्यात. 13 वरती 4था धक्का लागलाय. 34चं टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलाय. नबारा बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहे जयेश. 14 बॉल मध्ये 21 धावेचं लक्ष आहे माझं समीकरण. मॅच हळूहळू आता बनू लागल्यात, मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पुनरागमन करू लागल्यात. केलवा मास्टर मोठा प्रवास करून ते देखील पोहोचल्यात या आता चिखलपाड्याच्या मैदानावरती. दुसऱ्या बाजूला उसरणीचा संघ देखील या ठिकाणी प्रवास करूनच आलाय. त्यामुळे ही मॅच कोण जिंकणार त्याची चर्चा सध्या होऊ लागलाय. शिवशक्ती उसरणी मास्टर की केलवा मास्टर, पुढील मॅच अगदी आवर्जून पाहतायत. एका बाजूला टिंबी खोडाबे मास्टरचा संघ, तोही जवळून पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जागमाता रावले 40+ ते देखील जवळून पाहतायत, कारण ती देखील एक चांगलीच मॅच होणार आहे. सध्या हा अगदी लोवेस्ट स्कोरचा जो मामला मैदानाच्या मध्ये तो शेवटपर्यंत रंगेल असं चित्र मला दिसतंय. ओ पाठीमागे आता बॉल चालला वेगाने, थांबणं थोडं कठीण आहे. बॉलला फक्त बाहेरून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. बरोबर विकेट किपरच्या अगदी बाजूने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहिला मला. प्रयत्न विकेट किपरने केले, परंतु त्यांच्या बाजूने हा बॉल गेलाय. 17-4. जाणताराजा ग्रुप सध्या आपल्या मंचावरती, त्यांचं स्वागत. संपूर्ण मेंबर्स सध्या आपल्या मंचावरती आहेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, आधी हात लागलाय का चित्र दिसलंय तसं, परंतु पंचाने सांगितलं बाबा कुठली रिस्क घ्यायची नाही. आता ते थर्ड अंपायर कडे वळाल्यात. तिसरे पंच पाहतील, जे काही डिसिजन आहेत ते आपल्यापर्यंत दिलं जाईल. या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचेच लाडके खेळाडू विठ्ठलवाडी, तिसऱ्या पंचाने पाहिलं, तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स नॉट आउट, बॅटर सेफ. मैदानाच्या मध्ये बॅटर सेफ आहे, त्याच्यामध्ये नॉट आउटचं डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेत. या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचाच लाडका खेळाडू विठ्ठलवाडी वी स्पोर्ट्सचे मनोज पाटील मन्या यांच्याकडून आपल्याला स्पोर्टचे शूज आहेत ते शूज देण्यात आलेले आहेत. शूज आहेत ते शूज देण्यात आले, त्यांचा मनापासून आभार आहेत मनोज पाटील मन्या, थँक्यू सो मच. मॅच अगदी जर आपण पाहिली तर आता एका वेगळ्या मोड वरती आलात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 12 बॉल मध्ये रन करायच्या 16. तुमच्याकडे 4 मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचं षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक खेळाडू हा तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय. 12-16 वेळा मॅच अचानकपणे बदललाय, एका टर्निंग पॉइंट वरती आलाय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये शिवशक्ती उसरणी मास्टर 18-4. कंपॅरिझन पाहूयात.
मागच्या 3 ओव्हरचं कंपॅरिझन इंटरेस्टिंग आहे. गौरव तुम्हाला दाखवतील हे मिनी कंपॅरिझन या मॅचचं. आफ्टर 3 ओव्हर 18-3 केलवा मास्टर, याच कंडिशनला शिवशक्ती उसरणी मास्टर 18-4, फक्त 1 विकेट जास्त गमावलाय. धावा दोघांच्याही बरोबर होत्या, 18-18 होत्या. आता इथून खेळ मैदानाच्या मध्ये बदलला होता. मनोज मैदानावरती आलाय. चला वेळेची काळजी घ्या. वेळ पुढे गेली तर तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त घ्यावा लागू शकतो. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती अगदी क्रॅकिंग स्ट्रोक बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. भैदत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय महाराष्ट्र, चौकार. म्हटलं ना भावा, एकदा वेळ बदलली की खेळ बदलतो. तुम्ही वेळ, इतका चांगला खेळ सुरू असताना वेळ का घेतात? तोच गोष्ट आहे भावानं, क्रिकेटचा खेळ समजणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ एकदा की बदलला की मैदानाच्या मध्ये काही ना काही गोष्टी बदलत असतात. पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग स्ट्रोक चौकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय शिवशक्ती उसरणी मास्टरनं. आता 11 मध्ये रन करायच्यात 12. जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा रात्रीमध्ये अगदी रंगल्यात. 11-12. चांगला बॉल पाठीमागे, वेल स्टॉप, व्हॉट अ फील्ड. काय फिल्डिंग झालं विकेट किपर कडून. एकदा टाळ्यांचा गजर विकेट किपर साठी व्हायला हवा. जलद गतीने जो पाठीमागे जात होता, पहा एक्शन रिप्ले, इंटरेस्टिंग आहे. बॉल वेगाने जात होता, बॅटची एज घेतली, एका हातानं अगदी डाईव्ह लगावली. आपल्या उजव्या दिशेनं मात्र ती डाईव्ह लगावली. त्याच्यानंतर बॉलला थांबवलं, त्याच्यानंतर फेकण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग, या धावा अगदी महत्वाच्या ठरू शकतात. मी तरी म्हणेन सध्या 10 बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष. या मॅचचं समीकरण तुमच्याकडे आता 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 4 बॉल टाकायचे आहेत. जाणता राजा ग्रुप चिखलपाडा यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जाणता राजा ग्रुप चिखलपाडा यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करू. थँक्यू सो मच टीम जाणता राजा ग्रुप, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण स्पर्धेसाठी केलेलं आर्थिक सहकार्य त्याबद्दल. फटका खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर मात्र येतात वेगानं बॉल वरती. एक कंप्लीट झालाय, बॉल हातामधून निसटला. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु नाही. स्ट्रायकरच्या बॅट्समॅनने सांगितलं थांबण्याची गरज आहे. येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये 9 चेंडू मध्ये रन करायच्या 10. 9-10 वाला मॅच आहे. मॅच हळूहळू पुढे चाललाय. कोण जिंकेल अजून कोणी देखील सांगू शकत नाहीत, कोणी देखील भाकीत करू शकत नाहीत. उसरणी जिंकेल की केलवा जिंकेल. चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने चालला, वेगाने चाललाय. फिल्डर आलाय, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, बॉल अडवलाय. आज एक गोष्ट मला सातत्यानं दिसते, केलवा मास्टर ज्या ज्या दिशेनं बॉल गेला ना त्या दिशेने त्यांचा बॉल स्टॉप झालाय. खेळाडूंना मैदानाच्या मध्ये ते एफर्ट लावलेत, ते प्रयत्न केलेत आणि नुसते एफर्ट नाही, एफर्टलेस कामगिरी. येणारे बॉल आता 8 बॉल मध्ये रन करायचे 9. मॅचचं समीकरण हे 2 बॉल आता महत्वाचे असतील. 8-9. चांगला बॉल हाय का नाही पंच सांगतायत. आता वाईड बॉल, एक्स्ट्रा रन आलाय टीमच्या टोटल मध्ये. एक स्ट्राईड होत असताना पाहायला मिळेल. 8 मध्ये 9 हव्या होत्या, आता रन करायच्या 8 मध्ये 8. 8-8. चला चांगला बॉल टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट जाऊ शकतात परंतु काय घडलंय. पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे गेलेत, कुठली रिक्स घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. तिसरे पंच पातील, फलंदाज बाद आहेत नाही आहेत या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. तिसऱ्या पंचाने पाहिलं त्यांनी सांगितलं OUT, बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर. निलेश भाऊ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते जाणता राजा ग्रुप यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या बॉल नंतर तो सन्मान आपण करूयात. आमचे कॅमेरामॅन तिथे कॅप्चर करतील, त्यांनाही विनंती असेल.
7-8 मॅचचं समीकरण. चला शेवटचा बॉल बाकी आहे. लक्ष अगदी या मॅच वरती आपलं लागलं गेलंय, कारण 7 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष. अगदी तुमच्याकडे 18 सेकंद बाकी. 18 सेकंदामध्ये तुमचा तो शेवटचा बॉल तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे. बरोबर परफेक्ट वेळेवरती मैदानाच्या मध्ये सध्या मॅचेस सुरू आहेत. 7 बॉल 8 धावेचं लक्ष. 26-5 ही आतापर्यंत कंडिशन. 34चा पाठला करायचा होता. काही जणांना वाटलं बाबा इझी होईल, पण इझी नाही. हा क्रिकेटचा खेळ बिझी आहे. लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग केलंय, फेकी केलंय. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागलंय. हो केळवा मास्टर म्हणतायत 34 आमच्यासाठी 50च्या पेक्षा जास्त रन आहेत. त्या धाबा मैदानाच्या मध्ये आम्ही डिपेंड करू शकतो. हा विश्वास आम्हाला मैदानावरती आहे आणि या विश्वासामध्ये मैदानाच्या मध्ये 6 बॉल मध्ये 7 धाबा वाचवल्या जातील, नाही वाचवल्या जाणार, याच्याकडे आपण वळणार आहोत. या सन्मान आपण करूयात. मुख्य मंचावरती सध्या सन्मान केला जाईल. जाणता राजा ग्रुप यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. या जाणता राजा ग्रुपचे सर्व मेंबर्स सर्वांनी उभे राहावं. जाणता राजा ग्रुप यांचा सन्मान तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. जाणता राजाचे सर्व मेंबर्स सर्वांना विनंती असेल सर्वांनी पुढे या. आपला एकत्रितपणे सन्मान आहे तो एकत्रितपणे सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय आणि त्यांचा हा सन्मान सर्व मेंबर्स जाणता राजा ग्रुपचे आणि त्यांचा सन्मान. थोडं लांब लांब राहा म्हणजे सर्व येतील कॅमेरामध्ये. फोटो मध्ये अगदी आपले हे सर्व मेंबर्स जाणता राजा ग्रुपचे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026 या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 3000 रुपयाचं ज्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय तो जाणता राजा ग्रुप आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण भाऊंच्या शुभ असा सन्मान पाहतायत. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. या पण जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील आता एका वेगळ्या टर्निंग पॉइंटला आलेला आहे. कंपॅरिझन जर पाहिलं तर मिनी कंपॅरिझन पुन्हा एकदा पाहूयात. पाठीमागच्या 4 षटकांचं 23-5 27-5 शिवशक्ती उसरणी 6 मध्ये करायचे 7. ओ पहिला बॉल पंचाने सांगितलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आशिष. पाठीमागे विकेट किपरची भूमिका याच खेळाडूने खूप चांगली पार पडलाय तो आशिष. आता 6 मध्ये रन करायचे 6 डिपेंड होतील की कंप्लीट होतील. बॉल हवेमध्ये पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आलात वेगाने. फिल्डिंग केलं. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आता मात्र पुढे चाललं. पंचाने सांगितलं लेग बाईस. लेग बाईच्या माध्यमातून रन कंप्लीट होईल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील 5 आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 5. अगदी 34चा मॅच रंगलाय. 34चा मॅच रंगलाय. भरपूर चर्चा झाली होती की मॅच 3 ओव्हर मध्ये संपेल. कोणी सांगितलं 2 ओव्हर मध्ये संपेल. कोणी सांगितलं 4 ओव्हर मध्ये संपेल. पण काही जणांनी सांगितलं बाबा हा मॅच शेवटपर्यंत जाईल आणि तसं चित्र सध्या मैदानाच्या मध्ये निर्माण झालंय. कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष 5 बॉल मध्ये रन करायचे 5. पुढचा बॉल. खराब लेन. एक्स्ट्रा तुमच्याकडे तितका बँक बॅलन्स नाहीये. अशा पद्धतीने धाबा खर्च करणं संघाला परवडणाऱ्या नाहीयेत. त्याच्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये जाणाव्या लागतील. तुम्ही एक चांगला बॉल टाकतायत, एक खराब बॉल टाकलात तर तिथून ती मॅच देखील तुम्ही मैदानाच्या मध्ये थोडा मागे बॅकफुटला जाऊ शकतायत. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 5 रन करायचे 4. 5-4 वाला मॅच आहेत. अगदी 5 बॉल चांगले टाकायचे गोलंदाजाला. 4 रन कंप्लीट करायचे त्या बॅटरला. शेवटपर्यंत जोपर्यंत रन होत नाहीत ना तोपर्यंत सांगू शकत नाहीत कुठला संघ जिंकेल. प्रत्येक जण अगदी आतुरतेने मॅचची वाट पाहत. शिवशक्ती उसरणी मास्टर लिजंड आणि त्यांच्या समोर केलवा. चांगला बॉल. आता कमबॅक मैदानाच्या मध्ये झालाय. रनआउटची संधी दिसत आहेत आणि फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून होतील बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 4 आणि 4 बॉल मध्ये रन करायचे 4. अविनाश आउट.
येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 4 बॉल मध्ये रन करायचे 4. नव्यानं बॅटर हरकेश मैदानावरती आलात. हरकेश आलात. आता त्याला मैदानाच्या मध्ये काहीतरी करावं लागेल, काहीतरी हरकत करावी लागेल हरकेशला, तरी मॅच तुमच्या बाजूने जाईल. तो सध्या मैदानावरती येतो. 4 मध्ये 4 मॅचचं समीकरण. ओ चांगला बॉल, व्हॉट अ बॉल, काय वेगाने टाकलाय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. समर्थक खुश आहेत केळवा मास्टरचे. टाळ्यांचा गजर सध्या ते करतायत. दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये टाळ्यांचा गजर व्हायला हवा. या मॅच मध्ये बॅटिंग करणारे संघ शिवशक्ती उसरणी मास्टर, तुमच्याही बाजूने मॅच आहे. काही होऊ शकतं, कारण येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 3 बॉल मध्ये रन करायच्या 4. 3-4. पुढचा बॉल क्लीन बॉल फॉर नेचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल, विकेटचं पतन. बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. जशी एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी वेळ जात नाही ना, तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. तोही बदलण्यासाठी वेळ जात नाही. मैदानाच्या मध्ये मॅच बदललाय. येणारे बॉल मैदानावरती आता बाकी राहिले 2 बॉल मध्ये रन करायच्या 4. 34चा पाठलाग करायचा होता. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की 34 आमच्यासाठी 50च्या पार आहेत. 34 आमच्यासाठी अगदी मोठी धावसंख्या आहेत. मैदानावरती ती गोष्ट जाणता केलवा मास्टरनं जी गोलंदाजी केली ना, अचूक लेन वरती, अचूक टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी. आदरणीय राकेशजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. 2-4. ओ आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड, रन घेण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलाय. आता इथे विकेट किपर चुकले आहेत, गोलंदाज चुकले आहेत. नक्की कोण चुकले आहेत चित्र पहा. सुरुवातीला विकेट किपरनं मिस्टेक केली, गोलंदाजाकडे बॉल फेकला, त्याच्यावेळी ती बॅट आले नाही आली, क्रीज मध्ये आलाय का नाही आली ते पाहण्याचा प्रयत्न आता जवळून होतोय. स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. ज्यावेळी ती बॅट अगदी क्रीज पासून थोडी दूर राहिलं असं चित्र दिसत आहे. आणि बॅटर आउट. ओ युटी गॉन. विनंती असेल आपण मंचावरती यावं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे शूज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे राकेश भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं. 1 बॉल मध्ये रन करायच्या 4. हो, कोणी म्हटलं होतं मैदानाच्या मध्ये येस ऑल आउट, ऑल आउट. आणि केलवा मास्टरनं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. पहा हे सेलिब्रेशन, ही खुशी मैदानाच्या आतमध्ये. आज केलवा मास्टर वाले सांगत असतील हो 34 जावा देखील आम्ही डिपेंड करू शकतो, आणि ते त्यांना मैदानावरती दाखवून दिलाय. अभिनंदन अभिनंदन टीम केलवा मास्टर आणि हार्ड लक टीम शिवशक्ती उसरणी मास्टर.